याच्यात मला दाखवलं हात खाली घ्या पाठीमागे व्हिडिओ चालू कमरेचा भाग हा जास्त दुखतो का हा जास्त साईडला आणि इथे काम काही घरातलंच आहे तुमच्या मानेमध्ये इकडे असं मानेमध्ये C4 C5 मध्ये प्रॉब्लेम आहे L4 L5 मध्ये डिस्क आहे दोन्ही ठिकाणी एकाच वेळेस डिस्क स्लिप झालेली कधी कधी कशावरून तरी पडलेली म्हणजे वर्षी खाली सरकली त्याचा त्रास तुम्हाला पाठीमागच्या 6 महिन्यापर्यंत नव्हताच पहिले फक्त जास्त नव्हता पहिले काय म्हणतो डिस्क होऊन भरपूर दिवस झाले पण याच्यातले जे कार्टिलेज आहे ते आता सरकले डिस्क स्लिप होऊन भरपूर दिवस झाले इटली आणि इथे म्हणजे तुम्ही कशाहून तरी आधी पडलेले मला झाले 5-10 वर्ष 15 वर्ष त्यावेळेस पण त्याच्या डिस्क खरं सरकलेल्या असतात पण आता याच्यातले जे कार्टिलेज असतं ते घसरं गेलं बाहेरच चालतं म्हणून उशी जर तुम्ही जास्त घेतली उशीवर झोपले तो हात जड पडणार कधी कधी पाठीमागून डोकं दुखणार या उशीवर झोपले हात जड पडेल दुखेल कळ लागेल मग येते याच्यावर झोपले तर याला त्रास याच्यावर झोपले तर याला ह्या हाताने जर काम केलं तर ह्या हाताला त्रास होईल त्या हाताने जर काम केलं तर त्याला त्रास होतं काही नाही तर याला म्हणतो सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस असं आणि ऑपरेशन केलं कसलं गाठीमध्ये गाठ होती तो वेगळं आता जेव्हा डिस्क पोझिशनला जाईल कार्टिलेज बाहेर आलेल्या लेवलला येईल तेव्हाच हे क्लिअर तुम्हाला थोडीशी सूज दिसेल असं प्रमाण जास्त नाही लिमिटमध्ये चालू पण हा प्रकार उशा धोरण घेणं मान मोडणं डोक्या वजन खांद्या वजन घेणं याने वाढतो त्यावेळेस जास्त त्रास होतो असं हा झाला पहिला प्रकार दुसरं इथं L4 L5 मध्ये गॅप इथे एवढे दाबले तसंच इथे पण कार्टिलेज बाहेर यायला लागतो ही जी वेन्स ही दाबली जाते ही जी वेन्स खुब्याला मांडीला गुडघ्याला पोटीला टाचेला नाही म्हणून जास्त चालले जास्त उभं राहिले जास्त मांडी घातली जास्त गुडघ्या बसले दोन्ही पाय दुखतात जड पडतात रड लागते कळलं जास्त प्रमाणात थोडक्यात नाही जास्त वाकून काम केलं की कंबर दुखेल कंबर कळणार जास्त प्रवास केला किंवा कधी जास्त वेळ बसले बसून उठले की वाकडं वाकडं काम पण कार्टिलेज हळूहळू बाहेर जास्त इथे पण सेटिंग झाली पण गादी ज्या वेळेस क्रॉस करेल अजून क्रॉस नाही केलं हे फर्स्ट आहे गादी खूप कमी सरकलेली म्हणजे तुम्हाला गादी सरकायला पुढची 5 वर्ष म्हणजे त्याचं सरकलं जास्त प्रमाणात त्याचं ऑपरेशन सांगितलं त्यापैकी सुरुवात फर्स्ट असं नाही म्हणजे तुम्ही 3 सेटिंग नंतर फरक जाणार 10 दिवसात कव्हर होईल पण 20% हा प्रॉब्लेम मरेपर्यंत 20% म्हणजे काय की 20% मध्ये तुम्हाला काही नियम आहे नियम आयुष्यभर लक्षात ठेवायचे म्हणजे तुम्ही इथून पुढे कमरासाठी नियम 15-20 मिनिटाच्या पुढे वाकून वजन उचलायचं तो उचलू नाही शकत उचललं का परत त्रास होतो पालतानी झोपायचं जाड गादी जाड झोप्यावर बसायचं नाही झोपायचं 30 डिग्रीत बसायचं खुर्चीवर बसले चिक पुढे घेऊन पाय टेबलात ठेवून खुर्चीवर बसायचं झोपायचं कमराला झटका बसला असं काही काम नाही करायचं कमरावर जबरदस्त परत पडली परत त्रास होतो हे कमराचे मानेचे नियम उशा 2-2 घेणं मान मोडणं डोक्या वजन घेणं दोन्ही कुशीवर जास्त झोपणं हे बंद थोडे नंतर 3 महिन्यानंतर मी चेक करून सांगितलं काय करायचं पण हे 3 महिन्यात कंटिन्यू नियम असतो त्याला 3 दिवसांनी फरक पडेल 10 दिवसात कव्हर होईल म्हणजे 10 दिवसाची सेटिंग 10 दिवस मग कंटिन्युएशन 10 ट्रीटमेंट 15 दिवसात सांगतो याला म्हणता याला सायटिका प्रॉब्लेम आणि याला म्हणतात सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस ही जर व्हेन्स तुम्ही पुढचे 10 ते 15 वर्ष ब्लॉक ठेवली तर गुडघ्यांमध्ये ती व्हेन्स जाते जुनी गुडघे नाही रिप्लेसमेंटला लागते पण ते सेकंड स्टेजपेक्षा जास्त व्हेन्स ब्लॉक झाली तर याच्याने गुडघे दुखणार टाचा दुखणार पोटऱ्या दुखणार होता ना असं तुम्ही बरेच पेशंट काय करता गुडघ्याचं ट्रीटमेंट करत असता शेजारी पेशंट 80% गुडघे गेले गुडघ्यांचं ऑपरेशन पण सांगितलं पण गुडघे का गेले हे अजून समजलं
असं. डायग्नोसिस प्रॉपर होणं गरजेचं. आणि हे नाडी परीक्षणातून समजतं. आणि बाहेर तुम्हाला चेक करायला कमीत कमी 5,000 पासून पुढे खर्च, कमीत कमी. हे आम्हाला 2 मिनिटात फक्त दाबून समजतं. असं चुकीने तुमचे पैसे मी भरेल एवढी गॅरंटी माझी. दिला थोडा लूज फक्त पेशंटने पेनकिलर स्टोराईडने खाल्लेलं पाहिजे. पेनकिलर स्टोराईड खाल्लं माइंड बधीर होऊन जातं. आम्ही दाबलं समजत नाही आम्हाला. रिलॅक्स, बॉडी लूज, इकडे रिलॅक्स. तुम्ही 10 ते 15 वर्षाच्या रेंजमध्ये पडेल, आठवतं का? त्यामुळे दोन्हीमध्ये फरक येईल. मानेचा कमराचा, सायकलीवरून, गाडीवरून, फरशीवरून, पायरीवरून, असं काही. फोर व्हीलरचे अलाइनमेंट करतो आपण. अलाइनमेंट बिघडलं तर ते 5,000 ते 10,000 किलोमीटर रन झाल्यानंतर ते घसलं जातं. तसं शरीराचं कुशल. बॉडीला घाबरू नका, रिलॅक्स. सेम पोझिशन, पाय इकडे, डोकं तिकडे. सेम पोझिशन, पाय इकडे, या साईडला इकडे डोकं इकडे, माय इकडे. योगी तो ट्रॅव्हल सर्व वरती मला तिकडे 5.